नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. राज्यात नगर परिषद निवडणुकींचं मतदान सुरू असतानाच नागपूर हायकोर्टाचा मोठा निकाल आला आहे. मतदान चालू राहणार आहे, पण मतदान सुरू असतानाच मोठा निकाल आला आहे. मतदान होईल, पण मतमोजणी आता 21 डिसेंबरला ठेवली आहे. म्हणजे नगरपालिका निवडणुकीचा निकाल लांबणीवर गेला आहे. आता 21 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि निकाल लागतील. म्हणजे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक गोंधळानेच गाजते. म्हणजे काही लोक कोर्टामध्ये गेले होते आणि त्यामुळे कोर्टाने काही नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबरला ठेवल्या होत्या आणि बाकीच्यांची निवडणूक आज होती. आता कोर्टाने सर्व नगरपालिका म्हणजे 288 टोटल, आता साऱ्यांचा निकाल 21 डिसेंबरला, मतमोजणी 21ला आणि ज्या पुढे ढकलल्या होत्या त्यांचं मतदान 20 डिसेंबरला आहे. ते होईल. त्यांच्यासोबतच आज जिथे मतदान होत आहे त्यांची मतमोजणी होईल. म्हणजे दोन्ही मतमोजणी 21 डिसेंबरला घ्या असं कोर्टाने सांगितलेलं आहे, हायकोर्टाने. काही लोक आज हायकोर्टात गेले होते. त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी आता निकाल आज लागणार आहेत, म्हणजे उद्या निकाल लागणार आहेत काही ठिकाणी, आणि काही निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे आजच्या निकालांचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे सारीच मतमोजणी एकाच वेळी घ्या अशी मागणी घेऊन काही लोक हायकोर्टात गेले होते आज. त्याच्यावर हायकोर्टाचा हा निकाल आला आहे की उद्या जी मतमोजणी होणार आहे ती आता पुढे ढकलली आहे आणि सारीच मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. म्हणजे काही नगरपालिकाच्या निवडणुका पुढे ढकलल्याच होत्या. त्याचं मतदान 20 डिसेंबरला होतं आणि त्याचा निकाल 21 डिसेंबर म्हणजे दुसऱ्या दिवशी मतमोजणी होती. आता साऱ्याच मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे पुढे ढकलल्या आहेत 21 डिसेंबरला. कारण काही लोक कोर्टात जे गेले होते आज, त्यांचं म्हणणं होतं की मतदानावर परिणाम होऊ शकतो. कारण आज काही निकाल येतील आणि नंतर पुन्हा मतदान आहे, त्याच्यावर काही मतदानावर परिणाम होऊ शकतो. या निकालाचा परिणाम असा झालेला आहे. आता निवडणूक आयोगाला कोर्टाचा निकाल आहे, निवडणूक आयोगाला ऐकावं लागेल, राज्य निवडणूक आयोगाला. आता सगळ्याच निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला आहे. त्यामुळे आचारसंहिता ही त्या तारखेपर्यंत चालू राहणार आहे. आज जिथे मतदान आहे ते संध्याकाळी संपेल, पण त्याचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर करता येणार नाहीत. आता टोटल 288 नगरपालिका याचे निकाल आता मतमोजणी 21 डिसेंबरला. हा जो सावळा गोंधळ झाला, म्हणजे निवडणूक आहे की काय धिंगाणा आहे असं वातावरण आहे. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर कमालीचे नाराज झाले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशी निवडणूक मी पहिल्यांदा पाहतोय. ते म्हणतात हे यंत्रणांचं अपयश आहे. फडणवीस म्हणतात जे निकाल पुढे ढकलतायत, मतमोजणी नंतर घेत आहेत, हे सर्व अशी निवडणूक पहिल्यांदा पाहतायत असं हे यंत्रणांचं अपयश आहे असं फडणवीस म्हणतात. ते म्हणतात
जे उमेदवार उभे होते किंवा जे त्यांचे समर्थक, त्यांना आता 21 तारखेपर्यंत वाट पाहावं लागणार आहे. त्यांची काहीही चूक नाही तरी त्यांना 21 तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे आणि हे योग्य नाही. म्हणजे फडणवीसांचं म्हणणं असं आहे की कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचे जे कोणी लोक उभे होते कोर्टामध्ये, त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. आता कोणीही कोर्टात गेलं म्हणजे निवडणुका पुढे ढकलणं हे बरोबर नाही असं फडणवीस म्हणतात. हे चुकीचं घडलं आहे. कायदेशीररित्या होत नाही आहे. जे काही सुरू आहे ते कायद्याला धरून होत नाही आहे असं फडणवीसांचा आक्षेप आहे. जे झालं आहे ते कायद्याला धरून झालेलं नाही असं फडणवीसांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ते नाराज आहेत. ते नाराजी आज मीडियाशी बोलताना बोलून दाखवली. निवडणूक आयोगावर फडणवीस कमालीचे नाराज दिसत आहेत. म्हणजे पहा, एक तर ही निवडणुका कशा गाजत आहेत. ग्रामीण म्हणजे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, पण पैसे वाटपावरून या निवडणुका वाचत आहेत. तर त्या पार्श्वभूमीवर हे धिंगाणा पुढे आला आहे की आता निकालच पुढे ढकलला आहे. आधी एक निवडणूक पुढे ढकलली, म्हणजे आज होणाऱ्या निवडणुका त्यांनी 20 तारखेला ठेवल्या. आता आज ज्या निवडणुका होत आहेत त्यांची मतमोजणी उद्या होणार होती, ती सुद्धा पुढे ढकलली आहे. दोन्ही मतमोजणी आता 21 तारखेला होणार. आणि आधी जे जाहीर होतं की 20 डिसेंबरला मतदान, ज्या ठिकाणी ज्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या तिथे मतदान 20 तारखेला ठेवलं होतं, ते 20ला होईल. पण मतमोजणी दोन्ही निवडणुकांची 21 डिसेंबरला होईल. हा नागपूर हायकोर्टाचा निकाल आला आहे. म्हणजे नगर परिषद निवडणुकामध्ये हा मोठा म्हणजे कळबळ आहे. सारेच नाराज असणार. म्हणजे भाजप जो ज्याच्यावर आरोप होत होते की तुम्ही निवडणूक आयोग तुमच्या बाजूने काम करतोय, देवेंद्रसुद्धा निवडणूक आयोगावर नाराज दिसले. एकूणच काय सुरू आहे या शब्दाचं म्हणजे परिस्थितीचं वर्णन धिंगाणा या एका शब्दात करता येईल. कुणालाच समजून नाही राहिलं काय सुरू आहे आणि काय नाही सुरू आहे. कोणी उठसूट कोर्टात जातोय आणि कोर्टातून स्टे घेऊन येतोय. या निवडणुका आहेत की काय धिंगाणा आहे? कॉमेंट करा. नमस्कार.